नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सफर विथ शाहू ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो आहे शिर्डीला। उद्या जाणार आहोत हरिश्चंद्रगड। आता वाजले 4:30, तर 5 वाजेपर्यंत आम्हाला इथनं स्टार्टर मारायचा गाडीला आणि तुम्हाला दाखवू आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय आहे। मोटो ब्लॉगिंगची जरा हे आहे, तयारी आहे, तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते बघा। गाडी तयार केली, इथं गोप्रो लावायचं इथे, हेल्मेट माउंट पण तयार आहे। फर्स्ट टाइम मोटो ब्लॉगिंग करणार आहे। आमची गाडी तयार आहे पूर्ण। अजून एक नीरज येतोय, नीरज सोबत आम्ही जाणार आहे। डबल शीट आम्ही तयारी झालेली आहे। जॅकेट, हँडग्लोव्ज आहेत, गोप्रो आहे आणि हा मोबाईल माउंट पण केलेला आहे हेल्मेटला इथे। पण आपल्याला शॉर्ट्स घ्यायचे जरा, पण आपला माईक आलं नसल्यामुळे हा कॅमेरा आपण मोबाईलवर आपल्या हेल्मेटवर लावू शकत नाही। याचा माईक नाही आला आहे, माईक आला असता तर आपण लावला असता। पण आता आपल्याला व्हॉइस ओव्हरच द्यायला लागेल पाटणा। आणि हा आमच्या दादाचा आहे, कल्पेश दादाचा। मी हँगलोज पण त्याचीच आहे, त्याच्यातनं मी राईडसाठी मागून घेतो। आपण पण घेऊ, टाईम आपल्याला पण घेणार आपण पण। आणि शेटला आणायला यायला लागते। तयारी झाली काय? आईला बाटल्या आहेत म्हणजे काय नाही लागे येतो सावकाश आहे जो। आम्ही आलो इथे, आमच्या इथले शिवबाप्पा मंदिर आहे। इथे आम्ही कधी पण पुढे ट्रिपला जाताना आम्ही इथं नारळ फोडतो। गाडी लावू इथं आम्ही सगळे मला नारळ गणपती बाप्पा या, शिवबाप्पा महाराज की जय। इथनं आम्ही निघाल्यावर आम्हाला आता पुढे प्रवास होता। मग 300 किलोमीटर गाडी चालवायची होती, कारण हा फर्स्ट टाइम मी कॅमेरा म्हणजे हेल्मेटला लावलेला मोटो ब्लॉगिंग करत होतो पहिल्यांदा। बघू कसा काय होते, आवडला तर नक्की सांगा मला। याच्या पुढे बघा तुम्ही काय काय आहे आमच्या राईडमध्ये। तिथून अलिबागला आलो, अलिबाग पेट्रोल पंप तिथे रिलायन्समध्ये, आणि मला हाच पेट्रोल पंप आवडतो। तिथं गेलो, त्यांना सांगितलं टाकी फुल करा, तर त्यांनी टाकी फुल केली। त्या गाडीमध्ये आमच्या 810चा पेट्रोल बसला। धोका आता आम्ही आलो आहे पात्रू देवीजवळ। इथं पण आम्ही आता एक नारळ फोडू, इथं आम्ही दरवेळेला फोडतो। हा अलिबाग वडखल रोड आहे। तिथं कारलेखिंडी म्हणून हे घाट आहे, तिथे हा नारळ आम्ही फोडतो पात्रू देवी तिथं। गणपती बाप्पा, पात्रू देवी की कर्जतमधला सर्वात उंच मूर्ती विठ्ठलाची। तर वारी विरीच्या वेळी जाम गर्दी असते इथे। मस्त आतमध्ये गार्डन भारी वाटते, म्हणून थोडा वेळ थांबलो। त्या इथनं परत पुढे आम्ही प्रवास करायला सुरुवात करतो। जेव्हा म्हणजे नाश्ता करायचा, अजून नाश्त्याच्या गावाचं बघू पुढं कुठं। आम्ही कर्जतवरनं निघालो,
बोलो आता जास्त थांबून उपयोग नाही, आम्हाला एवढं लांब जायचं होतं. रोड जिथं चांगले होते तिथं आम्ही गाडी जरा फास्ट मारतो, कारण फास्ट म्हणजे एवढी खेचता येईल तेवढी आम्ही किलोमीटर खेचायचो, कारण आम्हाला एवढा लांब जायचं होता. बोलत बिलत चालत रोड तर मस्त होते एकदम, इथे मध्ये फक्त मध्ये मध्येच खराब लागले, पण रोड मस्त होते एकदम. मस्त गाठी. तर आता आम्ही उतरलो आहे एक मार्केट घाटच्या आधी ढाबा आहे, तिथे उतरलो. आणि हा मुरबाडवानं इकडनं रोड येतो मार्केट घाटला जायला ह्या साईडला. आता आम्ही ह्या हॉटेलला उतरलो, बघू काय आहे, मिसल पाव आहे बोलतात, बघू कसे आहे तुम्हाला सांगू आम्ही. रोड मस्त आहे असाच, मध्ये मध्ये फक्त जरा खराब आहे, काम चालू आहे थोडा थोडा, नाही तर मग रोड एक नंबर आहे मस्त वगैरे. आमच्या इथं खाऊन झालेला, मस्त होतं एकदम. नाश्ता मिसळपाव वडापाव पण 10 रुपये आहे तिथं. कधी आलात तर हे मुरबाडच्या आधी आहे. मगाशी मी चुकून बोललो का मुरबाड माळशेज घाट आहे, हा इकडं थोडा पुढं गेलात सरळ का मुरबाड एस टी स्टँड आहे. हा त्यांचं घर आहे. कधी आलात त्यांचे तर नक्की खा, तुम्हाला आवडेल नक्की. आम्हाला तर आवडलेलं आहे. आता इथनं आम्ही निघू पुढे, कारण आम्हाला अजून जाम जायचं आहे. आता आम्ही पोचलो मुरबाडला. हा मुरबाड एस टी स्टँड आहे. इथनं म्हणजे सरळ सरळ गेला म्हणजे थोडा पुढं आहे, एक मारल्या होत्या घाटात ना मुरबाड स्टँड लागेल. इकडनं सरळ आलात का इकडं ब्रिजचं काम चालू आहे. त्या ब्रिज इथनं तुम्हाला राईट मारायचं आहे. राईट मारलात की डायरेक्ट तुम्ही त्या हायवेला जाल. म्हणजे आम्ही इथं खरे चुकलो, आम्हाला जायचं होतं माळशेज घाटमधनं, पण काय आम्हाला तो सरळ जायच्या आधी आम्ही लेफ्ट मारला. लेफ्ट मारत आम्ही गेलो तिकडे दुसऱ्या हायवेला. तिकडनं परत आम्हाला उलट्या साईडने यायला लागला. तुम्हाला दिसेलच समज पुढे बघा. राईड आहे ना. नाही रे, काय बोलते नागपूर, मुंबई, नागपूर. हा नागपूर हायवे आहे रे. इकडं ना, इकडं. अरे टोल ना काय भावा, इकडं कुठं. हा नागपूर हायवे हो. हा 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 नागपूर हायवे आहे. अरे खाल्ला आहे का रे. बघ बरोबर आहे ना. आणि वरती आलो ना एक्सप्रेस हायवे आहे. आम्ही इथे बघितला बॅनरवर की नागपूर 695 किलोमीटर दाखवत होता. मी बोलो एवढ्या लांब इथनं आहे, मी बोलो किती वेळ लागेल. नंतर आम्ही इथनं सरळ पुढे आलो. पुढे आल्यावर बघतो की एक दोन रोड होते, एक राईटला एक लेफ्टला पाठीमागे जाणारा. तर ह्याला विचारलं तर त्या राईडने जायचं आहे. मी तरी बोलो याला नाही, बोलो चुकीचं, आपण कुठेतरी वेगळीकडे आलो, समृद्धी महामार्गाला आपल्याला जायचंच नव्हता. तर ते चल बोलते बघू, कारण समृद्धी महामार्गावरनं जायला रोड आहे, कारण लोकल म्हणजे लोकल गाड्यांसाठी हा रोड ठेवायला लागतो. ठेवला आहे त्यांनी का इकडं तिकडे जाता येईल. तर मी याला पुढं बोललो बघू, बोललो मॅप, मला मॅपमध्ये बघितलं तर हा माळशेज घाटाला भेट होता. मी याला बोललो आपण हाच रोड कंटिन्यू करू, बघू जिथं बाहेर निघू तिथं निघू बोललो. आता बोललो पाठी फिरून उपयोग नाही, कारण आपण जाम लांब आलेलो. तर वरती ठीक आहे मग चालेल बोललो. मग आम्ही कसं सरळ जाऊन दे गाडी. हो. थांबूया आणि एक फोटो काढू.
कडक आहे कडक. पैसा वसूल गाडी जाईल काय जाते तर गाडीने जाते जाईल इतकं आहे पण जा. आता ते हिमाचलला आलं आहे. आम्ही एक माळशेज घाटच्या रोडने चाललो आहे, गावातनंच आहे. पण आम्हाला इथं मस्त व्ह्यू भेटलेला आहे. पण आम्ही मेन रोडपासून थोडा थोडाच आहे, म्हणजे दिसतं मेन रोड आहे बघा. इथं मेन रोड आहे पाठी त्या घराची, तिथनं वरती आलो आहे. पण हा व्ह्यू बघा तुम्ही. आता परत तुम्हाला दाखवतो व्ह्यू. काय व्ह्यू आहे बघा. तिकडे त्या घराजवळ रोड आहे, तिथनं थोडा वरती आलो ह्या रोडने. बघा मस्त एकदम व्ह्यू आहे. जरा 2-3 फोटो काढलेत, मस्त वाटत बघा. असं काय खाया बियाला इथं बसू शकता. फक्त काय हे लोक कचरा टाकतात ना, ते आपल्याला आवडत नाही बघा. इथं कचरा खातात पण इथंच कचरा टाकतात. खायला पण कचरा टाकू नका असं बघा. मी आता थांबलो इथे घाट आहे माळशेज घाटाच्या आधी. हा नदीचं पाणी बघा पूर्ण निळा, म्हणजे पाण्याच्या खालचं पण दिसतं, एवढा स्वच्छ पाणी आहे. बघा मस्त व्ह्यू आहे इथनं. आता आंघोळ केले म्हणून, नाही तर आंघोळ केली असती. चला इथनं आम्ही माळशेज घाटात चढायला सुरुवात केली. बोलो तुम्हाला टाइमलॅप्स पण दाखव. मस्त रोड होते, असं काय खराब रोड भेटला नाही. आम्ही आलो लांब ना, पण हे गावातले रोड पण जरा चांगले होते. मस्त व्ह्यू पण मस्त वाटत होते. समोर असे डोंगर उंच माळशेज घाटात पूर्ण साईडला पण जरा पाणी दिसलं इथे म्हणून थांबलो जरा. हा समोरचा व्ह्यू बघा. आणि इकडे खाली हा वॉटरफॉल आहे. तिथं आता आम्ही माणूस तोंड देतो. आमच्या वाघाला झोप येते मध्ये मध्ये, तो तोंड धुवायला गेला वाघ आमचा. वाघ नुसताच वाघ आमचा झोपतोय. वाघाला बोललं तोंड धुऊ जा बाबा. आता आम्ही माळशेज घाटच्या मेन पॉईंटवर आलो, म्हणजे तिथे जास्त फोटो काढतो तिथे आलो. हे बघा इथनं व्ह्यू आहे ना मस्त, सर्वात भारी व्ह्यू इथनं येतो. जाळ्या येळ्या लावल्यात, म्हणजे काय वरना दगड वगैरे पडला तर त्याच्यात अडकून राहील. इथनं व्ह्यू बघा. बाबा हा व्ह्यू बघा कसा वाटतं तुम्हाला. म्हणजे एकदम भारी वाटते व्ह्यू हा. आणि तो धबधबा कुठे पडतो तो वाटतं पुढं आहे. तो इथं आहे वाटते कुठेतरी त्या साईडला. हो तुम्हाला दाखवायला भेटला तर तो पण दाखव. आमचा माणूस पण आहे इथे बघा. तो तिथं आहे ना, ते बघा तिथं चॉकलेटी झालेला. तिथं बहुतेक तो पाणी वाटते गाड्यांच्या वरती पडतो. तोच दाखवतो तुम्हाला तरी. हे बघ हवा हवा. 1 2 3. ओहो हे बघ काम चालू आहे. हे बघ वरती पण इकडे. पैसा वसूल नीरज.
इथं दुकानं पण आहे तो पाहिजे ते मॅगी हे सगळं भेटते बघ. वा वा वा. आम्ही इथं आलेलो आहे 2 फाटे तिथं समोर आहे या साईडला ओझर आणि लेण्याद्री. हे 27 किलोमीटर ओझर आहे इथनं आणि लेण्याद्री आहे 17 किलोमीटर. आणि ह्या लेफ्ट साईडनी आम्हाला वाटते जायचं आहे. कुठं जायचं नीरज? लेफ्ट साईडनी का राईट साईडनी? लेफ्टनी ना. चला आपल्याला लेफ्ट साईडनी जायचं आहे. बघा इकडे आम्ही माळशेज घाटातनं आलो. आम्ही माळशेज घाटातनं आलो. इकडनं 2 फाटे फुटले. हा इकडं पुणे येण्याला जायला इकडे आहे आणि एक हा लेफ्ट साईडनी शिर्डीला जायला. आम्ही काय शिर्डीलाच चाललो तुम्हाला माहिती आहे. लेफ्ट साईड मारायचा आणि इकडनं मग सरळ सरळ रोड तो आहे. चला दाखवतो पुढे. इकडनं निघाल्यावर आम्हाला ओतूर बस स्टँड लागला. ओतूर बस स्टँडचे ना इकडे सरळ ह्या साईडला सरळ आहे ना रोड जातो. आम्ही आता रूमवर आलेलो. फ्रेश बीच झाला आहे. मला रूम भेटलेली होती ती खाली आम्ही रूम बघायला गेलो तर तो माणूस आलेला त्याने रूम बीम दाखवले आम्हाला. हे रूम मस्त आहे इथे. आता आम्ही चाललो आहे फ्रेश होऊन साईबाबा मंदिराच्या दर्शन घ्यायला झालं साईबाबांचे. तर तुम्हाला दाखवतो पुढे काय काय आहे ते. काका घे काय एवढ्या लांब चालत आला असतास तू. आम्ही गाडी पार्किंग केले. तिथनं आम्ही आलो गाडी पार्किंग करून. आता आम्ही त्या 7 नंबर गेटनी आतमध्ये एंट्री करणार आहोत. दाखवतो आता पुढे. आम्ही शिर्डीत पोचलो. इथे शिर्डीत पोचलो. इथं का मोबाईल आतमध्ये नेऊन देत नाही. म्हणजे एवढे काय व्हिडिओ फोटो काढायचे होते ते मी बाहेर काढून घेतले. इथं आतमध्ये जाऊन मग चप्पल स्टँड मोबाईल स्टँड ते इथं घेतले. नंतर मग आम्ही दर्शन करायला गेलो. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता रूमवर आलो आहे. प्रसाद घेतलेला आहे. रूमवर आलो आहे. आता बघतो जेवायसाठी आम्ही आता बाहेर झालो हॉटेलला. बघतो काय जेवायला आहे काय. नंतर उद्यासाठी म्हणजे उद्या आम्ही जाणार आहोत हरिश्चंद्रगड. त्याचा व्लॉग वेगळा येईल. तर ह्या व्लॉगसाठी तुम्हाला ओम साईराम म्हणजे हा व्लॉग इथेच संपतोय. नंतर मग उद्या जाणार आहोत तो व्लॉग दुसरा व्लॉग येईल. तो तुम्हाला भेटेल दुसरा. हा आल्यावर तो भेटेल. चला हा ब्लॉग आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय. सी यू.